नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एस.डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ 2025। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की 2025 मध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळावरती प्रश्न हमखास विचारले जातात। तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की कोणत्या व्यक्तीकडे कोणते खाते देण्यात आलेले आहे, जसे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, वनमंत्री, मराठी भाषा मंत्री असे कोणती पदं कोणाकोणाला देण्यात आलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून मी या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस.डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करण्याचा प्रयत्न करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे देवेंद्र फडणवीस। तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूयात। तर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहे, जे की पहिला ज्यांचा कार्यकाळ होता की 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री होते। त्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 म्हणजेच 5 दिवस ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि सध्यासुद्धा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण नाव काय आहे? तर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। त्यांचा जन्म 22 जुलै 1970ला झालेला आहे। हे एक भारतीय राजकारणी आहेत, जे सध्या 5 डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोट करून ठेवायचे आहे की देवेंद्र फडणवीस हे ज्यांनी 31 ऑक्टोबर 2014ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते। तर मग महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण होते? तर वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते आणि 2 नंबरला कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, दोघे जण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन करायचे नाही। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल नार्वेकर हे आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहे। लक्षात ठेवायचं आहे, विधानसभेचे अध्यक्ष आहे राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे अध्यक्ष आहे राम शिंदे। त्यानंतरचा 5 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून कोणाची निवड केली आहे? प्रश्न नीट वाचा, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत देवेंद्र फडणवीस। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर ते आहेत एकनाथ शिंदे। या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे, विधानसभा सभागृह नेते आणि विधान परिषद सभागृह नेते। त्यानंतरचा 8 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्न रिपीट का करत आहे? कारण की तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये परीक्षेमध्ये, त्यासाठी तुम्हाला पहिले प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे, प्रश्न काय आहे, तर त्यानंतर आपल्याला त्याचे उत्तर द्यायचे आहे।
त्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हे पहिले उपनेते आहे एकनाथ शिंदे. तर मग महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे उपनेते कोण आहेत, तर ते आहेत अजित पवार. हे महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे उपनेते आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत. हे जे आपण बघितले आहे ते विधानसभेचे आहे आणि आता जे बघत आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत, तर त्या आहेत पंकजा मुंडे. या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेत्या आहेत. त्यानंतरचा 10 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे अंबादास दानवे हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा 11 नंबरचा प्रश्न आहे की विरोधी पक्षाचे उपनेते म्हणजेच महाराष्ट्र विधान परिषदेचे कोण आहेत. विरोधी पक्षाचे उपनेते महाराष्ट्र विधान परिषद कोण आहेत, तर ते आहे भाई जगताप. हे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे उपनेते आहे. हे पक्षनेते आहेत अंबादास दानवे आणि भाई जगताप हे विरोधी पक्षाचे उपनेते आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा 12 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यांच्याबद्दल महत्त्वाचं पॉईंट म्हणजे सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झालेल्या आहेत. हा पॉईंट तुम्ही IMP करून ठेवायचा आहे की सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा 13 नंबरचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे. जे विद्यार्थी पोलीस भरती करतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर नक्कीच येत असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री कोण आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. त्यानंतरचा 15 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून कोणाची निवड केली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री हे चंद्रशेखर बावनकुळे आहेत. लक्षात ठेवायचं आहे प्रश्नाचे उत्तर की महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री हे चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी इथे ॲरो केलेला आहे. तर हे 2 प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहे की महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत. त्यांच्याकडे गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ दिलेले आहेत. आणि त्यानंतर आपण लगेच 20 नंबरचा प्रश्न बघूयात की महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत. तर गिरीश महाजन हे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे विदर्भ तापी कोकण विकास महामंडळाचे खाते देण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ दिलेले आहे आणि गिरीश महाजन यांच्याकडे विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ यांची जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत. लक्षात ठेवायचं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री विचारलेले आहे आपल्याला. तर महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ. हे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत. या ठिकाणी आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री बघितले आहे. आता आपण बघूयात की उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत. तर ते आहेत चंद्रकांत पाटील. हे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री कोण आहेत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की गुलाब रघुनाथ पाटील हे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवे वनमंत्री म्हणून कोणाची निवड केली आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की गणेश नाईक यांची महाराष्ट्र राज्याचे नवे वनमंत्री म्हणून निवड केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री कोण आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री हे अशोक नाईक आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत.
तर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री या आदिती तटकरे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येऊ शकतो की महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत, तर आदिती तटकरे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहे संजय शिरसाट, हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत. त्यानंतरचा 27 नंबरचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री हे प्रताप सरनाईक आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री कोण आहेत, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की आकाश फंडकर हे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आहेत. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, तर प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की दादाजी भुसे हे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज करायचे नाही. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत, तर हसन मुश्रीफ. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत, तर चंद्रकांत पाटील. त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र राज्याचे नवीन उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे की महाराष्ट्र राज्याचे नवीन उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री म्हणून उदय सावंत यांची निवड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2025 या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करण्याचा प्रयत्न करा.